हाय हॅलो नमस्कार गाईज, कसे तुम्ही? आय होप तुम्ही सगळेजण खूप मस्त मजेत असाल. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पोगो 143. तर आज आहे माझा शो जो की आहे पुन्हा एकदा कळव्याला. लास्ट टाईम मी लोकधारा सादर केलेली, ह्या टायमाला मी अस्सल कोळी गीत सादर करणार आहे. तुम्ही ब्लॉग पूर्ण बघत राहा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आत्ताच करून घ्या. पूर्ण ब्लॉग बघा, स्किप अजिबात करू नका. आता घरून निघालोय, बी कॅबिनला चाललोय ऑटो पकडायला. तर गाईज मी ऑटोत बसलोय, पण आज माझी तीच अवस्था आहे जी लास्ट ब्लॉकमध्ये होती. मी ऑटोत बसलो पण ऑटोत पॅसेंजर नव्हता, त्यामुळे गेले 20 मिनटं मी थांबले पण पॅसेंजर आला नाही आहे. तर बघतो आणि जातो डायरेक्टच. तर तुम्हाला भेटेल मी स्टेशनला. गाईज तर मी स्टेशनला आता ऑटोतून उतरलोय. आज 6 डिसेंबर आहे. चाललोय मी तिकीट काउंटरला. तिकीट काढेन आणि मग ट्रेनमध्ये बसेल. तर गाईज मी तिकीट काढली आहे आणि तिकीट काढून आता आलोय प्लॅटफॉर्मवर. ट्रेन आली आहे, चाललोय. ट्रेन आली, आता मी चाललोय पुढच्या साईडला. मी आता ट्रेनमध्ये बसलो आहे आणि ट्रेनमध्ये गर्दी वगैरे काहीच नाही आहे, पूर्ण रिकामी ट्रेन आहे. तर आता मी फास्ट आहे, मला आता डोंबिवलीला उतरावं आणि डोंबिवलीवरून स्लो पकडावी लागेल. फास्ट ट्रेन भेटली आहे, स्लो ट्रेन नव्हत्या, दुपारची स्लो ट्रेन नसतात. तर फास्ट ट्रेनमध्ये आता बसलो आहे. तर गाईज आता मी कळव्याला उतरतोय. कळवा स्टेशन आलं. कळव्याला आता मी उतरलोय. सीमा आणि आर्यन कुठे थांबलेत काय माहित, त्यांना शोधावं लागेल. तर मी इथे उभं राहिलोय कळव्या स्टेशनला, CST साईडला. तर सीमा आणि आर्यन होते अंबरनाथ साईडला, त्यांना आता मी इथे वर येत आहेत. 5 मिनटं झालं उभं राहिलो मी. माझ्या आधी आलेत ते, अर्धा पाऊण तास आधी आलेत, पण मी 5 मिनटं त्यांच्यासाठी आता वेट केलाय. कधी येत काय माहीत. हा बघा, अजून आलेच नाही आहेत ते लोक. आर्यन पाटील ठाण्याचा आलेला आहे. पुढे आहे पण दिसत नाहीये. थोडंसं दिसलं असेल तुम्हाला बघा, ह्या बाईच्या मागे लपतोय. ग्रुपची हिरोईन आहे ना, हिरोईन लपतोय. मग आंबा येतोय. जस्ट वॉच, वेट ऑन वॉच. सीमा पण आलेली आहे आणि तोही आलेला आहे. हे बघा, हे दोघं दिसले असतील तुम्हाला. बघा ते बघा चालणं, बघा आर्यन पाटीलचं चालणं बघा. हो आमचा आर्यन, आमचा आर्यन बिचारा अर्धा पाऊण तास वेट करतोय. आणि सीमा गाईस. तर आता आम्ही चाललोय शोच्या ठिकाणी. तर इकडे बघा रील्स काढते बघा. एवढं काय नडलंय का रोडवर रील्स काढायचं? बघा ते माणसं बघून हसतायत. बघू शकतो तुम्ही सगळ्या ह्या पोरी पण, ह्यांचे रिॲक्शन बघा. त्या पोरी पण त्यांना पण हसतायत. तर आता मी चाललो शोच्या ठिकाणी, तर भेटतो आपण शोच्या ठिकाणी. गाईस तर आम्ही जत्रेच्या गेटच्या इथं आलोय. कळवा महोत्सव. सीमा येते, सीमा 40 रुपये. काय करतोय आर्यन? कोमलला गिफ्ट. काय घेते? वाव, एवढी मोठी कितीला आहे बाई? 40 रुपये. 400 का? 40 रुपये. कोमल खुश होईल माझी. घे, कोमलला घे. आमचं कोमलचं बालपण बघा. कोमल ऐक कोमल दोडमणी बघा. या कोमल पडली. आणि इथे आहे सेल्फी पॉइंट
आम्ही आलो इथे त्या जत्रेत. आता आमचा शो सुरू व्हायला अजून टाइम आहे. तर मी बॅगा ठेवणार आहे आणि इथे येणार आहे परत. इकडे इकडे गाईस. तर आत्ता आम्ही आलोय स्टेजच्या इथे. 2 मेकअप रूम आहेत. मुलांना समजून द्या इथं. तर आम्ही आलो. कसं आहेस? हे हाय कर माझ्या ब्लॉक मध्ये कर लवकर. काय घेतो आर्यन? लिप बाम. मग अशी तर बोलला मी घेतलंय झुडिओ मधून. घेतलंय लोकल बटरफ्लाय घेतोय. कुठं लावतो बटरफ्लाय? आणि बघा असं वाव क्यूटी. तर इथे बघतोय सीमा कुठे गेली ते. सीमा तिथे फोन बोलतीये. इथे लोणच्याचे प्रकार आहेत. लोणचं आणि इथे काय आहे सामान. संसारिक झालाय. संसारिक आर्यन पाटील. घरंदाज संसारिक आर्यन पाटील. साफसूफ करणारा आर्यन पाटील. बघितलं चाळे बघितले का? तोंडाने गरीब दिसतो पण गरीब नाहीये. आईस क्यूब बनवायचंय. हो. आर्यन काय घेतलं? आर्यन दाबेली. त्याच्यावरती भेटले शेव. ओव्हर ती चव लागते एकदम भारी. ओव्हर ॲक्टची दुकान. त्यांची ॲडव्हर्टायझिंग करतो कारण की मला पैसे भेटणार आहेत ना म्हणून. झालं. 1 रुपया तुला देणार नाही. तू का शोरमा खातो का साई? हा. अरे चार. आता कसं चालणार? पाव खा फक्त. इथेच आम्ही तमाशा चालू केला आमचा. गाईज आम्हाला खूप मच्छर चावत आहेत म्हणून आम्ही मच्छर अगरबत्ती लावली. तुम्ही बघू शकता खूप मच्छर आहेत. खूप इकडं मेकअप चाललाय. आणि ही आमची ताई, आमची आवडती ताई आहे अमृता ताई. आणि हा आमचा आर्यन. सीमा मेकअप करतीये. सीमाने नवीन बांगड्या घेतल्या. सीमा दिखा. सीमाने हिला सीमाने नवीन बांगड्या शॉपिंग केली आहे. आणि आमचा हा आर्यन तयार होतोय. दूध पितोय. हे गाईस तर मी झालोय रेडी. तुम्ही बघू शकता. आज फक्त पोळी थीम आहे. तर आज फक्त पोळी आहे. सगळ्यांची एंट्री चालू. 3 एंट्री झाले. माझी 4थी एंट्री आहे. तरी मी आता एंट्रीला जाईन. में है ये लड़का जिसने खुद ने सिर्फ 2 मिनट का गाना लिया. हम लोग को 6-6 मिनट का गाना दिया. देखो इस लड़के को. यही है वो लड़का. डांस कर सकते हो. ऐसे ही करता है ये हमेशा सब शो में. ह्याने एकदम सिंपल सॉन्ग घेतलंय म्हणून ह्याला खूप राग यायला लागलाय. कारण की ह्याला गाणं वेगळंच भेटलेलं म्हणून. आजच्या ब्लॉग मध्ये मीच दिसतोय त्याच्या. जे माझे सबस्क्रायबर जातील सगळे. विसरलो. इथे गॉसिप गॉसिप. आणि हा शोचा हिरो. बोलले ते शायरी आपल्याकडे सादर करतो. टेन्शन आलं आम्हाला. अमृता मला काय बोलली? गाणे नाहीये. की प्रशांत जे गाणे आहेत ते येत नाही. फुल बन जाऊंगी.
हा पी पाणी पी पी जाशील ना पाणी पिता पिता. महाराष्ट्र नवनिर्माण समितीचे अध्यक्ष ओढ लागली मला चालली लाचायला लगेच. मला येतच नाही तो गाणं. तुला कुठलं गाणं येतं ते सांग तरी एकदा बोल. साई मला हे गाणं येतं असं आहे का कुठलं? प्रत्येक घरात त्याची आई त्याची बायको काय ह्याला त्याची काय आलं? बायको मग हात विचार करताय. आमचा मुलगा कुठे गेला? त्या आया बहिणींना माझं एकच सांगाय, तुमचा मुलगा कुठे नाही, तो कळवा महोत्सव मध्ये आलेला आहे. हाय तो मुलगा, अरे एवढाच माझ्या दोस्तांचा आवाज जय हाय जय तो महाराष्ट्र. सुंदर मुलगा. अरे कुठलं गाणं माहितीये मग तुला? लिरिक्स एवढे स्लो आहेत मला नाही कळतात काय तुला काय कळतं मारियान? बघितलं कसा राग येतो खरं बोललं. बघितलं चांद सा रोशन चेहरा, रोशनच्या तोंडाच्या. एवढी तारीफ नको करू माझी. काहीच तर पॅकअप झालं माझं. मी इतकं पॅकअप केला नाही. मी मला दाखवतो, तुम्हाला दाखवतो. मी पॅकअप केलं आहे आणि सगळं सामान आता भरतोय. राडा तसाच पडला आहे. नाश्ता पण नाही केला अजून कारण घाई गडबड झाली खूपच. पॅकअपची खूप नाश्त्यात मज्जा आली. काहीच तर पॅकअप झालं आहे. आम्ही तर बाहेर आलो तर काय तर आम्ही खाऊ आणि घरी निघू. तर हे लोक बघा चालले पुढे पुढे. मी पण चालतोय आता. आम्ही शेगावची कचोरी खाल्ली आहे पण तरी आमची ऑर्गनायझर खूप चांगली आहे. ती बोलली काय तर बाहेर जाऊन खावा, तर आम्ही बाहेर काय तर खायला आलो. ओव्हर ॲक्टिंगची दुकान बघा. ओव्हर ॲक्टिंग उगत फालतूची ओव्हर ॲक्टिंग चालली आहे. ब्लॉकमध्ये पूर्ण बघत राहा. पूर्ण ब्लॉकमध्ये ह्याचीच ओव्हर ॲक्टिंग, फालतू ओव्हर ॲक्टिंग. आर्यन पाटील फालतूची ओव्हर ॲक्टिंग फक्त ह्या इथे विचारलं कोणी? एक्सक्यूज मी बोलणार. माझ्या थ्रू आले तुम्ही बोलणार. तो झाला पेमेंट दिलात तर झाला. ओव्हर ॲक्टिंग आमची क्यू. ए शडअप ह्याला सांग. सीमा येते. सीमा क्या बात है, ऑसम दादा. हे बघू शकता तुम्ही. खापरची पुरणपोळी नाव आहे याचं. पुरणाचा मांडा. अरे गेलो. मी आता खाणार आहे पोटॅटो ट्विस्टेड रोल. आणि मी पण आर्यननी कोणता एक बाळ आहे? ब्लूबेरी. हा ओव्हर ॲक्टिंग जेवढी काय करतो नॉर्मल. सीमाने अमृता घेतली आहे आणि मी घेतलंय पोटॅटो ट्विस्टर स्प्रिंग ट्रिंग. हे गाईस तर मी इथं पोटॅटो ट्विस्टर पण घेतलंय आणि कुल्फी पण घेतली. कुल्फी खूप मस्त आहे म्हणून नंतर ठरलं कुल्फी घ्यायचं. आणि सीमा, आर्यन आणि अमृताही लोकांनी घेतलाय, ज्यूस घेतलाय. तिघांनी वेगळा फ्लेवर घेतलाय आणि आता पिझ्झा पण घ्यायला गेले. आणि आता मी चाललोय. काय गरज नाही ब्लॉकमध्ये दुसरं कोणाला घ्यायची. मी कॅमेरा पकडलाय बघा. त्यांनी बंद कर तुला कट. काहीच तर आमचा शो संपलाय. आम्ही खाण्याचे पदार्थ घेतलेत. हे बघा सगळ्यांनी काय काय. सीमा दिका. तर आता आम्ही चाललोय जत्रेच्या बाहेर. आता आम्ही घरी चाललोय आपापल्या. A few moments later. हे गाईस तर मी आहे घरी आता आणि घरी आता झोपतोय. येताना मोबाईल स्विच ऑफ झाला होता. आमची गोदा बघा. येताना मोबाईल स्विच ऑफ झाला म्हणून ट्रेनमधला प्रवास वगैरे काहीच दाखवता भेटला नाही कारण पूर्ण ऑफ झालं. जत्रेत फिरून फिरून वरून सॉंग्सचे इश्यू होते शोला त्यामुळे. आणि आमचा पिप्पू पण बसलाय तिकडे. पिप्पू तर ब्लॉग कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट कायमस्वरूपी असू द्या. तर टाटा बाय बाय. भेटू नेक्स्ट ब्लॉगला.